आज आपण जो पदार्थ केलेला आहे तो दक्षिण भारतात विशेषतः केरळमधील खूप पारंपरिक पदार्थ आहे. पण मी तो थोडासा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. चवीला अतिशय उत्तम आणि एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. याच्यामध्ये नैसर्गिक गुळाचा गोडवा, केळ्याची चव आणि ड्रायफ्रूटची चव याच्यामुळे हा पदार्थ अतिशय पौष्टिक लागतो आणि करायलासुद्धा सोपा आहे. आणि केळीच्या पानावर आपण तो केल्यामुळे केळीच्या पानाचा सुद्धा त्याला छान असा मस्त सुगंध येतो आणि खाताना त्याच्यामध्ये मस्त असे छान ड्रायफ्रूट्स, तीळ मध्ये लागतात. त्यामुळे पदार्थ आणखीन छान लागतो. जेवढं तुम्ही बारीक चावून खाल तेवढी पदार्थाची चव लागते. रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चला तर मग आपण रेसिपी पाहूयात. आता इथे मी एक छोटं पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि आता या तुपामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स मी घातलेत, म्हणजे काजू आणि बदाम असे बारीक करून घेतलेत आणि ते तुपामध्ये मी आता छान खरपूस असे परतून घेते. थोडासा रंग बदलला पाहिजे त्याचा. आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गुळाची पावडर घातलेली आहे. तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर तुम्ही आपला साधा गूळ जो असतो तो घातलात तरी चालेल आणि हे छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ थोडासा असा वितळला पाहिजे. आणि आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर घातलेली आहे. याच्यामुळे काय होतं, पदार्थाला सुगंध तर छान येतोच, पण पदार्थ चवीलासुद्धा खूप छान लागतो. आता याच्यामध्ये मी एक मोठं पिकलेलं केळ घेतले, त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेत आणि ते याच्यामध्ये घातलेत आणि असं छान केळ त्याच्यामध्ये दाबून चमच्याने दाबून घ्यायचं, म्हणजे छान असं त्याच्यामध्ये मिक्स होतं. हे मॅश करून घ्यायचं केळ त्याच्यामध्ये. अगदी एकदम बारीक मॅश नाही झालं तरी चालेल, थोडंसं अर्धं राहिलं तरी काही हरकत नाही. नंतर मग मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचं चव घातलेलं आहे, म्हणजे ओला नारळ किसून घातलेला आहे. आता हे छान असं 1-2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे पहा, हे आता आपले छान परतून झाले. आता याला थंड करून घ्यायचं आहे. आता ते थंड होईपर्यंत काय करायचं, इथे मी या परातीमध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये अगदी चिमूटभरच तूप घातलेलं आहे आणि आपण जे सारण तयार केलं आहे ना केळीचं, ते याच्यामध्ये घालायचं आहे. आता हे थंड झाल्याशिवाय याच्यामध्ये घालायचं नाही, नाहीतर मग ते पीठ मळताना हाताला चटका लागू शकतो. आता जेव्हा दक्षिण भारतात ही रेसिपी केली जाते ना, तेव्हा ते लोक तांदळाचं पीठ वापरतात, पण ह्या रेसिपीला अजून पौष्टिक बनवण्यासाठी इथे मी नाचणीचं पीठ वापरलं आहे. आता आपण याच्यामध्ये केळ घातल्यामुळे काय होतं आहे, आपल्याला याच्यात वरून पाणी घालायची गरज लागली नाही, त्याच्यातच पीठ आपलं छान मळून झालं आहे. तुम्हाला जर गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी घालून तुम्ही ते छान हाताने कुस्करून पीठ मळू शकता. आता याचे मी गोळे करून घेते. हे पहा, हे आता माझे 4 गोळे झालेत. 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं होतं त्याचे. आता या पोळपाटावर मी एक केळीचं पान घेतलं आहे. केळीच्या पानाला मी आता तूप लावून घेते. थोडंसं तूप लावायचं आहे, हे पहा असं. आणि आता त्याच्यावर खाली मी तीळ घातले. तिळाच्या ऐवजी तुम्ही खसखससुद्धा घालू शकता. आणि हा नाचणीच्या पिठाचा गोळा त्याच्यावर ठेवला आहे. हाताला पुन्हा थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि असं थालीपीठ जसं थापून घेतो ना, अगदी तशाच पद्धतीने हे थापून घ्यायचं आणि वरून छानपैकी असे त्याला तीळ लावायचे आणि पुन्हा थापून घ्यायचं. हे खूप जाड करायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही, मध्यम आकार ठेवायचा आहे त्याचा. आता पॅनला मी तूप लावून घेतलं आहे आणि हे आता याच्यावरती छान खरपूस असं फ्राय करून घ्यायचं आहे. अतिशय उत्तम चव लागते ह्याची. तुम्ही एकदा नक्की करून बघा. एकदा करून खाल्ला तर पुन्हा पुन्हा तुम्ही ही रेसिपी नक्की कराल आणि तुमच्या मुलांनासुद्धा खूप आवडेल. हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते. हे पहा, आता हे दोन्ही बाजूने छान असं खरपूस फ्राय करून झाले, ते मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आता हे तुम्ही एखाद्या वेळेस तुम्हाला कधी गोड खावंसं वाटलं तर हे असं पौष्टिक गोड पदार्थ जर तुम्ही खाल्लात तर नक्कीच तुमचं वजन तर वाढणार नाहीच, तुमचं तूप पण तुमच्या पोटामध्ये जाईल. केळ, गूळ, खोबरं म्हणजे सगळे पौष्टिक वस्तू याच्यामध्ये घातलेल्या आहेत. तेव्हा रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी.